जय भीम मित्रांनो, मी विशाल बिनकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता बघू शकता उद्याच्याला 1 जानेवारी आहे, तरी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी आता दर्शनासाठी मानवंदनासाठी या जागेवरती आलेले आहेत। इथल्या अध्यक्षांशी मी आपण बोलणार आहोत, त्यांची तयारी कशी झालेली। जय भीम। जय भीम। काय तयारी चालू आहे इथल्या जागेवरची आताची? 1 जानेवारी 2026 208व्या शौर्य दिनाच्या अनुषंगाने आपण आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर आताच हजारो भीमसैनिक या ठिकाणी जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत। कमीत कमी 25 ते 26 लाख भीम अनुयायी उद्या 1 जानेवारीला एका दिवसात या ठिकाणी येतील आणि मानवंदना देतील। याच्यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तेलंगणा असेल, म्हणजे राज्यातील प्रत्येक तळागाळाचा माणूस आणि बाहेर देशातील सुद्धा काही अनुयायी या ठिकाणी येतील आणि जयस्तंभास मानवंदना देतील। 25 ते 26 लाख भीम अनुयायी येणार आहेत। या अनुषंगाने त्यांना नागरिक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। आम्ही स्थानिक समितीच्या माध्यमातून याच्यावर सगळं आमचं लक्ष केंद्रित आहे की कुठे कुठल्याही गोष्टीची येणाऱ्या भीमसैनिकाला अडचण निर्माण नाही झाली पाहिजे आणि आलेला भीमसैनिक हा अतिशय आनंदाने परत आपल्या कुटुंबासहित घरी गेला पाहिजे। त्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून 13,000पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त आणि शेकडो सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेले आणि समितीचे देखील कमीत कमी 500 स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कोणालाही कुठल्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। आम्ही समितीच्या वतीने 1 लाख कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीच्या वतीने 1 लाख भीम अनुयायांसाठी अन्नदानाची व्यवस्था केलेली असते। तसेच इतरही संस्था आहेत ज्या अन्नदान, पिण्याचं पाणी आणि निवासाची व्यवस्था हे आम्ही समितीच्या वतीने करतोच, परंतु इतरही संस्था हे आपापल्या पद्धतीने ती कामं करत असतात। जय भीम। कुठं आले ताई तुम्ही? मी यवतमाळहून आली आहे। यवतमाळहून इकडे कशासाठी आलेले? आम्ही मानवंदनाला शाळेत भीम माझा कसा बाई धुळू धुळू जाय, वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू बाय, शाळेत भीम माझा धुळू धुळू जाय, वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू पाय, शिक्षणासाठी भीमाने किती साहिले कष्ट, प्रश्नाला उत्तर देई भीम गुरुजीला स्पष्ट, शिक्षणासाठी भीमाने किती साहिले कष्ट, प्रश्नाला उत्तर देई भीम गुरुजीला स्पष्ट, सुवर्णाची साडी उले वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू पाय, शाळेत भीम माझा कसा बाई धुळू धुळू जाय, वर्गाच्या बाहेर बसून तक चाळू चाळू पाय, शिकताना शाळा तरी भीम बाहेर राहिला, शिकताना शाळा तरी भीम बाहेर राहिला, तरी माझ्या भीमाचा नंबर वर्गात पहिला, तरी माझ्या भीमाचा नंबर वर्गात पहिला, ज्ञानाचा सागर तो कसा बाई धुळू धुळू वाय, वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू पाय, शाळेत भीम माझा कसा बाई धुळू धुळू जाय, वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू पाय, जाग लागली चौकडे आग, वैराची आहे ती रात, जळतो हा सारा समाज,
द्या हो एकीचा वास पावेना अन्यायात द्या हो एकीचा वास पावेना अन्यायात भीमाच्या मर्दा तुझा लागिली चौखडे आग वैराची आहे ती रात जळतो हा सारा समाज त्या हो एकीचा वास पावेना अन्यायात त्या हो एकीचा वास पावेना अन्यायात बैल पुंजेच्या दिवशी जाडीले घरे अशी बैल पुंजेच्या दिवशी जाडीले घरे अशी सावनेरच्या लेकी बाडी हंबरडा अंगणी फोडी सोडून तानुले बाळ आडराणी धावत्या सोडून तानुले बाळ आडराणी धावत्या भीमाच्या मर्दा तुझा लागिली चौखड्या भीमाच्या मर्दा तुझा लागिली चौखड्या की स्वार्थ पुढारी बनले विषारी. जय भीम. जय भीम. कुठनं आले तुम्ही? आम्ही आंबड तालुका राहणार रुई तालुका जिल्हा जालना. जालन्यावरनं. इकडे कशाला मानवंदना देण्यासाठी आले? हो, काश्यप शिरी राहणार. बर. हो. माझं नाव साखरबाई कुंडलिक मगरे. हे माझे पती, ही माझी वैदी आणि मी हे भीम सैनिकावर गाणं म्हणत आहे भीम गीत. भीमाची लेखनी ग पहिली भीमाची लेखनी ग पहिली भीमाची साऱ्या जगातली लेखनी साऱ्या जगातली लेखनी ग पहिली भीमाची भीमाची लेखनी ग बहिणी भीमाची भीमाची लेखनी ग बहिणी भीमाची. हायऱ्या गायऱ्याच्या लेखण्या हायऱ्या गायऱ्याच्या लेखण्या साऱ्या दिसायला देखण्या साऱ्या दिसायला देखण्या साऱ्या मनाच्या. जय भीम. किती लोकांचा अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय साहेब तुम्ही? जय भीम. आम्ही विद्रोही बीएमसी विचार मंच जालना वरून आलेलो आहे. शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातून येणाऱ्या भीम सैनिकांना आम्ही भव्य असा भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. तरी तमाम भीम सैनिकांना विनंती करतो की आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? जय भीम. मी PS खंदारे, राज्य सहसचिव नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस. नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस ही अनुसूचित जाती जमातीच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशभरातली एकमेव सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर केवल उके हे आमचे राज्याचे महासचिव आहेत. पंचशिलाताई कुंभारकर हे राज्याच्या संघटिका आहेत. शिवरामदादा कांबळे हे राज्याचे संघटक म्हणून काम करतात. शिवाय संपूर्ण राज्यभर ज्यांचं नाव झालेलं आहे ते आमचे राज्याचे सचिव आदरणीय वैभवजी गीते साहेब यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे काही अॅट्रॉसिटीचे खून झालेले आहेत त्या खुनामध्ये 889 खून प्रकरणामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं एकाच वेळी या लोकांना वर्ग ड ची शासकीय नोकरी लावून देण्याचं काम हे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या सातत्य पाठपुराव्यामुळे झालेलं आहे. त्यासोबतच आता आमचा दुसरा एक उपक्रम आहे की आपला अनुसूचित जाती जमातीचा जो विकासाचा जो निधी आहे तो निधी इतरत्र वळविला जातो किंवा त्याचा प्रॉपर उपयोग होत नाहीये. मग तो कोविडच्या काळात वळवला असेल किंवा स्थानिक पातळीवरती देखील गाव पातळीवरती देखील आपलं एखादं काम असेल तर ते काम प्रॉपर त्या वस्तीमध्ये न करता ते सवर्णाच्या वस्तीमध्ये होत असतं. शिवाय आपल्या अनुसूचित जाती जमातीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची स्कॉलरशिप देखील वेळेवर मिळत नाही, ती देखील इतरत्र वळवली जाते. आणि म्हणून बजेटचा कायदा केला पाहिजे, आकस्मिकता योजना कॉन्टेंजन्सी प्लॅन हा लागू केला पाहिजे. त्या पद्धतीची मागणी आज आम्ही या ठिकाणी करतोय. मी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं
जेवढे काही समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत मानवंदना देण्यासाठी, त्या सगळ्यांना विनंती करतोय की आपण ह्या नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या स्टॉलला भेट द्यावी आणि प्रत्येकाने एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचंय, कारण या पत्राचा एक मोठा इफेक्ट होत असतो आणि लाखो पत्र म्हणजे दरवर्षी आपण चैत्यभूमीवरती देखील वेगवेगळ्या विषयाला घेऊन पोस्टकार्ड कॅम्पेन करतोय, त्याच पद्धतीचा हा पोस्टकार्ड कॅम्पेन करतोय आणि अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळू नये म्हणून बजेटचा कायदा केला पाहिजे। त्यासोबतच नितीन आगे खून प्रकरण असेल, सागर शेजवळ जवखेडा प्रकरण असेल, बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजते आणि त्या मुलांची हत्या होते, अशा या प्रकरणामधल्या आणि यासह गंभीर प्रकरणातली जी काही खून प्रकरण आहेत तर त्या खून प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक वरती घेऊन त्या संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यासोबतच संपूर्ण देशभर गाजलेलं एक प्रकरण म्हणजे खैरलांजी प्रकरण आणि या खैरलांजी प्रकरणामध्ये आता जे काही आरोपी सध्या जेलमध्ये आहेत तर त्यांनी एक विनंती याचिका कोर्टामध्ये सादर केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलंय, कारण आपल्या ही केस लढवणारे जे वकील होते, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या ढिसाळपणामुळे फाशीऐवजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि जन्मठेपेची शिक्षा झाल्याच्या नंतर जन्मठेपेमध्ये असं प्रॉपर कुठेही प्रावधान नाही। 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली की त्यांना वाटतं की आम्ही आता जन्मठेप पूर्णपणे भोगून झालेली आहे, म्हणून त्यांनी एक दया याचिका दाखल केलेली आहे। त्याच्यावरती नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं एक पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करतोय की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं अशाच पद्धतीचं जे हत्याकांड झालं होतं त्या हत्याकांडामध्ये तिथे पुनर्विचार याचिका दाखल झाली आणि त्या लोकांना मरेपर्यंत जन्मठेप ही झालेली होती, तशाच पद्धतीची मरेपर्यंतची जन्मठेप व्हावी म्हणून आदरणीय वैभव गीते साहेब राज्याचे सचिव आणि मी स्वतः खैरलांजीमध्ये आम्ही प्रॉपर 4 वेळेस गेलेलो होतो, ज्या ठिकाणी त्यांच्या पुतण्याला शासकीय जमीन दिलेली आहे, ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार केलेत, कारण भूतमागे कुटुंबातला आता पाठीमागं एकही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही, तरीही आपली ही संघटना अशा लोकांसाठी काम करते आणि महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार होऊच नये या संदर्भातली भूमिका ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसने घेतलेली आहे। या ठिकाणी जेवढे काही समाज बांधव उपस्थित आहेत त्या प्रत्येकाने एक पत्र लिहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड लिहायचं आहे आणि त्यांच्यामध्ये मागणी करायची आहे की अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये आपण सगळ्यांनी ती जन्मठेप झाली पाहिजे। आपल्या हक्काचा जो निधी आहे तो निधी इतरत्र वळू नये म्हणून बजेटचा कायदा केला पाहिजे। याचंच प्रारूप आपण 2016 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्रालयामध्ये याचं सादरीकरण झालं आणि नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं दिल्लीमध्ये ज्यावेळेस आमचं कॅम्पेन झालं, दिल्लीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या स्टेटच्या प्रतिनिधींनी आपल्या कायद्याचं प्रारूप घेतलं आणि त्यांनी त्या सरकारसोबत म्हणजे राजस्थान असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, तिथल्या प्रतिनिधींनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत टाईप केला आणि त्या मुख्यमंत्र्यांनी तो कायदा पास केला। म्हणजे इथे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं जातं परंतु प्रत्यक्षामध्ये कृती मात्र तशा पद्धतीची केली जात नाही। हा दिखाऊपणाचा आव आहे। इथे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संबोधलं जातं परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही जातीयतेची झळ ही दिवसेंदिवस वाढत आहे, तिची तीव्रता कमी झाली पाहिजे। वास्तविक पाहता 75 वर्षामध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षे झालीत आणि आपण संविधानाचा अमृत महोत्सव देखील साजरा करतोय, परंतु हे भारतीय संविधान खरंच इतरांपर्यंत पोहोचलं का ते न पोहोचू देण्यासाठी देखील ही शासनाचा जो ढिसाळपणा आहे आणि त्यांना असं वाटायला की फक्त वरवर दाखवायचं असतं परंतु प्रत्यक्षामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची जी भूमिका आहे ती भूमिका मात्र इथल्या लोकांनी ती कळूच नाही अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे। आज प्रत्येक शासनाने एक आदेश काढलेला आहे, संविधान अमृत महोत्सव हा प्रत्येक शाळांमध्ये शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये, कामगार, कष्टकऱ्यांपर्यंत हे संविधान पोहोचलं पाहिजे आणि हे संविधान माझं आहे ही भूमिका त्यांच्यापर्यंत आली पाहिजे। म्हणून उपस्थित असलेल्या किंवा माझा आवाज ज्या ज्या लोकांपर्यंत जातोय त्यांनी आपल्या गटविकास अधिकाऱ्याकडे, पंचायत समितीकडे एक मागणी केली पाहिजे की संविधानाच्या संदर्भानं तुम्ही कामगार, कष्टकऱ्यांसाठीची कुठली भूमिका घेतली, त्यांच्यासाठी काय प्रशिक्षण घेतलं किंवा शाळा महाविद्यालयांमधून देखील आपण कशा पद्धतीनं संविधान राबवतोय। म्हणजे आमची शिक्षण व्यवस्था देखील अशा पद्धतीची झालेली आहे की शिक्षण व्यवस्थेने देखील हे संविधान कळू नये म्हणून बालमनांवरती वेगवेगळ्या पद्धतीचं सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, पाऊस पडून शाळेभोवती चिखल साचेल काय आणि शाळेला सुट्टी मिळेल काय अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था झाली। परंतु त्या शिक्षण व्यवस्थेनं हे बालमनावरती जर संविधान बिंबवायचं असेल तर अबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचा देश चालवतोय कोण, भारतीय संविधान आणि दुसरं कोण, अशा पद्धतीची जर भूमिका संविधान म्हणून हे बालमनावरती जर बिंबवलं गेलं असतं तर आज 75 वर्षामध्ये एक जरी आर्टिकल आपण पूर्ण केलं असतं तरी ते
संविधान लोकांपर्यंत पोहोचलं असतं. ती संविधानाची भूमिका तुमची आमची जबाबदारी आहे. किंवा जे असं लोक म्हणतात की हे संविधान माझ्या बापाने लिहिलंय, त्या मुलांचा तो अधिकार आहे की हे संविधान इतरांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ही भूमिका देखील आपण सगळ्या लोकांनी घ्यावी. आणि मी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं ही काही पोस्टर प्रदर्शनी या ठिकाणी लावलेली आहे. आमचं काम देखील आपण पाहू शकता. आणि या कामाचं स्वरूप प्रत्येक गावागावांमधनं हे या संघटनेचे आपण एक आवाहन करतो की प्रत्येकाने हे पोस्ट कार्ड कॅम्पेन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा, त्यांना जबाबदारी बनवा. कारण आपलं हे 50 पैशाचं पोस्ट कार्ड खूप काही सांगून जातं आणि याचा एक मोठा इफेक्ट होतो. कारण ही मागणी काही एकाची राहत नाही, तर ती सगळ्या लाखो लोकांची ही मागणी होते. आणि प्रत्येक जण पर्टिक्युलर आपला त्याच्यावरती पत्र राहणार आहे. आणि कुठून हे पत्र आलं? परभणीतून आलं, प्रियंका ताईने हे पत्र पाठवलंय, हिंगोलीतून आलं, वाशिम मधून आलं, नांदेड मधून आलं, एका खेडेगावातून आलं, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून ही लाखो लोकांची ही सामुदायिक मागणी आहे. आपण प्रत्येकाने दलितांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित यावं आणि अशा पद्धतीचं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. खेड्यापाड्यातून शहरातून दूरदर्शीतून भरपूर आपला समाज इथे आलेला आहे. फक्त आणि फक्त 500 शूरवीरांना सलामी देण्यासाठी आणि मानवंदना करण्यासाठी. शौर्यभूमीच्या परिसरामध्ये रिपब्लिकन सैन्याच्या पक्षाने खूप छान चांगलं काम केलेलं आहे. स्तंभाचं सौंदर्य जर आपल्याला बघण्यात येते तर मानवंदना देण्यासाठी छाती ठोकपणे आपण शूरवीरांना मानवंदना देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे स्तंभाचे जे फुलीकरण केलेलं आहे विकासदादा बनसोडे, युवराजदादा बनसोडे आणि आपले सर्जेराव वाघमारे यांना मी मनपूर्वक आभार प्रकट करते. त्याचप्रमाणे शौर्याच्या अवतीभोवती ते समाजासाठी खाण्याचे, पिण्याचे व त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचारासाठी जी काही सुविधा या लोकांनी केलेली आहे त्यासाठी सुद्धा मी त्यांचे आभार प्रकट करते. जय भीम. जय भीम. काय आपलं नाव? राहुल अशोक बगाडे. नमो बुद्धाय. जय भीम. मी जितीन किशोर गायकवाड. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. मच्छिंद्र लिंबाई देवनाळे. काय सेवेसाठी आलेले आहेत? हो, आम्ही तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी सेवेसाठी हजर असतो. आणि साधारणतः सेवेसाठी येणारे संत सैनिक दल जे आहे हे साधारणतः 7 ते 8 हजार एवढी एकूण संख्या असते. भीमापूर प्रत्येक समता सैनिक दलामध्ये जे सैनिक कार्य करत असतात बर, त्यांची साधारणतः 12 तास एवढी ड्युटी राहते. आमची देखील 12 तासाची ड्युटी आहे. मानवंदना दिल्यानंतर सकाळी आमची 8 वाजता ड्युटी संपेल. तिथून पुढून नवीन समता जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव ऋषिकेश भीमराव शेलार. आम्ही सर्व भीमशक्ती मित्र मंडळ गोरे यांची या ठिकाणून आलेलो आहे. तर सर्वांना सर्वप्रथम शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही दरवर्षीप्रमाणे भीमशक्ती मित्र मंडळातर्फे इथं भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जे लोक येतात, मुक्कामी लोक येतात, त्यांच्यासाठी अन्नदानाची सोय करतो. आम्ही जवळजवळ 1000 लोकांचं जेवणाची सोय आमच्या मंडळातर्फे दरवर्षी केली जाते. तर याच्यामध्ये अजून आम्हाला सहकार्याची गरज आहे. पुढच्या वर्षी आम्ही अजून चांगल्या प्रकारे आणि अजून जास्त लोक. सुरुवातीला राज्यघटना म्हणजे काय, ह्या राज्यघटना या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊयात. याची व्याख्या काय आहे ते आपण समजून घेऊया. राज्यघटना म्हणजे मूलभूत नियमांचा संग्रह होय की ज्याद्वारे सार्वभौम सत्तेची वाटणी केली जाते. तसेच ही सार्वभौम सत्ता कोणी आणि कशी वापरावी या संबंधी सर्वमान्य तत्वे निश्चित केली जातात. किंवा ज्या नियमांच्या द्वारे सार्वभौम सत्तेतील कार्यात्मक विभागणी आणि अंमलबजावणी होते त्या सर्व नियमांना राज्यघटना असं म्हणतात, संविधान असं म्हणतात. आता या संविधानाची इंग्लिश डेफिनेशन करायची म्हटली तर देर आर सर्टन बेसिक रूल्स दॅट द सिटीजन्स अँड द गव्हर्नमेंट हॅव टू फॉलो. ऑल सच रूल्स टुगेदर आर कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे संविधान काय आहे तर मूलभूत नियमांचा काय आहे, संग्रह आहे. आणि या मूलभूत नियमांनुसारच ह्या भारतामध्ये संपूर्णपणे राज्यव्यवस्था ही चालते. आता हे संविधान निर्माण कसं झालं, या निर्माणाची प्रक्रिया सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊयात.
तर हे भारतीय संविधान स्थापनेसाठी भारतीय संविधान सभा निवडून आली. ग्रेट ब्रिटन पासून स्वतंत्र झाल्यानंतर केवळ संविधान सभा सदस्य हे पहिल्या संसदेचे काय झाले, सदस्य झाले. आता जी संसद आहे त्या संसदेमध्ये जसे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, सुरुवातीला संविधान निर्माण होण्याची प्रक्रिया जी होती, या प्रक्रियेमध्ये जेवढे संविधान सभेमध्ये सदस्य होते ते काय झाले, स्वातंत्र्यानंतर आपल्या संसदेचे सदस्य झाले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशींवर आधारित भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी संविधान सभा जुलै 1946 मध्ये स्थापन करण्यात आली. या संविधान सभा सदस्यांची एकूण संख्या 389 निश्चित केली होती, ज्यामध्ये ब्रिटिश प्रांतांचे 93 प्रतिनिधी होते. मिशन योजनेनुसार संविधान सभा जुलै 1946 मध्ये निवडली गेली. एकूण 389 सदस्यांपैकी प्रांतांसाठी निर्धारित 296 सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. यात काँग्रेसला 208 जागा, मुस्लिम लीगला 73 जागा आणि अन्य 15 जागा ह्या अपक्ष उमेदवारांना मिळाल्या. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे संविधान सभेची पहिली बैठक काउन्सिल चेंबरच्या ग्रंथालयाच्या इमारतीत झाली. सभागृहाचे सर्वात जुने जे सदस्य होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना या संविधान सभेमध्ये अस्थायी अध्यक्षपद सभापती म्हणून त्यांची त्या दिवशी निवड करण्यात आली. आणि मुस्लिम लीगने याच बैठकीमध्ये बहिष्कार टाकला आणि त्यांनी पाकिस्तानसाठी पूर्णपणे वेगळ्या घटनेच्या स्थापनेसाठी मागणी सुरू केली. यानंतर प्रांत किंवा स्वदेशी राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संविधान सभामध्ये प्रतिनिधित्व दिले होते. साधारणतः 10 लाख लोकसंख्येवर एक जागाही वाटप करण्यात आली होती. प्रांतांचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने 3 समुदायाच्या लोकसंख्येवर आधारित विभागले होते. हे समुदाय होते मुस्लिम, शीख आणि सामान्य. संविधान सभेमध्ये ब्रिटिश प्रांतांचे 296 प्रतिनिधींचे जातीय अथवा धार्मिक आधारावर विभाजन केले होते. 213 सामान्य, 79 मुस्लिम आणि 4 हे शीख होते. संविधान सभा सदस्यांपैकी अनुसूचित जमाती सदस्यांची संख्या ही 33 होती आणि महिला सदस्यांची संख्या 15 होती. म्हणजे ह्या संविधान सभा यामध्ये महिला यांनी सुद्धा काय केलेला होता, सहभाग घेतलेला होता. आणि या किती महिला होत्या ह्या संविधान सभेमध्ये, संख्या किती होती त्यांची, 15. किती संख्या होती, 15. तर अशा विविध समित्या ज्या आहेत संविधान निर्माण करण्यासाठीच्या, ह्या आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. जसे की मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते त्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर केंद्रीय ऊर्जा समिती आहे, याचे अध्यक्ष आहेत जवाहरलाल नेहरू. त्यानंतर केंद्रीय घटना समिती आहे, त्याचेही अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. प्रांतीय घटना समिती वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि अपवर्जित क्षेत्रांची सल्लागार समिती याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल. या समितीच्या खालील काही पोट समित्या सुद्धा होत्या. या पोट समित्या काय आहेत, तर मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी हे त्याचे अध्यक्ष होते. अल्पसंख्याकांची उपसमिती होती, यात हरेंद्र कुमार मुखर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. उत्तर पूर्व सीमांत आदिवासी क्षेत्र आणि आसाम वगळलेले आणि अंशतः वगळलेली उपसमिती, याचे अध्यक्ष गोपीनाथ बोर्दोलाई होते. यानंतर वगळलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र म्हणजेच आसामच्या व्यतिरिक्त उपसमिती जी आहे याचे अध्यक्ष AV ठक्कर होते. प्रक्रिया समितीचे नियम हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतः अध्यक्ष होते. त्यानंतर राज्य समिती म्हणजे या राज्यांमध्ये राज्यांच्या वाटाघाटी करण्यासाठी एक समिती होती, तर याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद अध्यक्ष आहेत. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज तदर्थ समिती याचे अध्यक्ष ह्या समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर घटनेच्या कार्य समितीची बैठक ग.वा. मवाळकर यांनी पाहिलं. सभा समिती ही BP सीतारमण आणि भाषा समिती ही मोटुरी सत्यनारायण. अशा पद्धतीच्या ह्या जवळपास ह्या 13 समित्या होत्या आणि ह्या 13 समित्यांनी या ठिकाणी ह्या संविधान सभेमध्ये आपलं कार्य बजावलेलं आहे. यामध्ये 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे स्थायी सभापती म्हणून निवडून आले. म्हणजे आपल्या संविधान सभेला आता कोण अध्यक्ष मिळालं, परमनंट अध्यक्ष कोण मिळालं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं त्या ठिकाणी काय झालं, 11 डिसेंबर 1946 रोजी त्यांना ह्या घटना समितीने ह्या संविधान सभेने त्यांना स्थायी सभापती म्हणजे परमनंट अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. आता संविधान सभेची ही जी कार्यवाही आहे ही कार्यवाही 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्देश प्रस्तावासह ती सुरू झाली आणि 22 जानेवारी 1947 रोजी या उद्देशाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर संविधान सभेने किती
उत्साहाने, चिकाटीने आणि निष्ठेने कार्य पार पाडले याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्या इतका अचूक निर्णय दुसरा कोणी घेतला नाही. काय म्हणतायत पाहते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण मसुदा समितीवर त्यांनी अध्यक्षपणी काम करावं हा जो आपण निर्णय घेतला याच्या इतका अचूक निर्णय संपूर्ण संविधानाच्या ह्या समित्यांमध्ये किंवा संविधान सभेमध्ये एवढा अचूक निर्णय दुसरा कुठला घेतला गेला नाही. कारण त्यांना त्या ठिकाणी मसुदा समितीच्या अध्यक्षपद आपण दिलं आणि एवढं चांगलं संविधान त्या ठिकाणी निर्माण झालं असं ते त्या ठिकाणी म्हणतायत. आणि त्यांनी हे जे कार्य केलं त्याला एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला. असे गौरवोद्गार कोणी काढले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कोणासाठी काढले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपण कोणाला म्हणतो? आता छाती ठोकपणे म्हणू ना, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. काय थोडेच जण बोलतायत, बाकीच्यांना म्हणजे म्हणायचं नाही, बाकीचे झोपले. कोण आहेत शिल्पकार? डॉक्टर बाबासाहेब. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? मग त्याच्या मागची कारण समजली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे शिल्पकार आपण त्यांना म्हणतो तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं एक भाषण आणि टी कृष्णमाचारी यांचं 5 नोव्हेंबर 1948चं जे भाषण आहे ते आपण पाहू शकतो. या संविधानामध्ये 12 अनुसूच्या आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. यानंतर या संविधानामध्ये जवळपास 395 अनुच्छेद आहेत, 22 भाग आहेत. ठीक आहे. तर ह्या 12 अनुसूच्या आपल्याला या ठिकाणी या स्क्रीनवरती दिसत आहेत, 1 ते 12 अनुसूच्या. तर ह्या अनुसूच्या काय आहेत नेमक्या त्या आपण थोडक्यामध्ये समजू. तर एखाद्या लेखाला जोडलेल्या पूरक तपशिलाचे विधान म्हणजेच काय असते? त्या घटनेची अनुसूची असते. या घटनेमध्ये किती अनुसूच्या आहेत? 12 अनुसूच्या आहेत. पहिली अनुसूची काय सांगते तर घटनेची पहिली अनुसूची कलम 1 आणि कलम 4 चे स्पष्टीकरण आहे आणि त्यात 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचा तपशील दिलेला आहे. घटनेची दुसरी अनुसूची ही अध्यक्ष, राज्यपाल, सभापती आणि लोकसभेचे उपसभापती, राज्यसभेचे अध्यक्ष व उपसभापती, राज्य विधानमंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश अशा उच्च घटनात्मक पदांच्या नियंत्रक, महालेखा परीक्षकांच्या पगार आणि भत्तांचा तपशील हा दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे. तिसरी अनुसूची काय म्हणते तर घटनेची तिसरी अनुसूची उच्च घटनात्मक पदांसाठी पदाची शपथ व गोपनीयतेचा मसुदा आहे. काही जे अधिकारी आहेत, अधिकारी झाल्यानंतर त्यांना पदांची शपथ दिली जाते. आपण ज्यावेळेस निवडणुका होतात त्यानंतर मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचं कॅबिनेट असेल किंवा संसदेमध्ये आपण जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यातून जे काही मंत्रिमंडळ होतं तर ते काय करतात? उच्च घटनात्मक पदांसाठी ते काय करतात? शपथ घेतात, पदाची शपथ घेतात आणि गोपनीयतेचा मसुदा जो आहे तो सुद्धा ह्या घटनेच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहे. चौथी अनुसूची आहे राज्यघटनेची आहे. चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेत विविध राज्यांसाठी जागा वाटपाची तरतूद केलेली आहे. यानंतर 5व्या अनुसूचित विभाग क्षेत्र आणि अनुसूचित जातींच्या प्रशासन आणि नियंत्रणाशीही संबंधित आहे. यानंतर घटनेची 6वी अनुसूची आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा प्रशासनाशी संबंधित आहे. 7व्या अनुसूचित संघ यादी, अनुसूचित संघ यादी, राज्य यादी व समवर्ती यादी या विषयांचा उल्लेख केलेला आहे. घटनेची 8वी अनुसूची भारताच्या 22 ज्या भाषा आहेत या 22 भाषांशी ही निगडित आहे. घटनेची 9वी अनुसूची मालमत्ता संपादन करण्याच्या पद्धती ह्या निर्दिष्ट करते आणि 10व्या अनुसूचीमध्ये संघ बदल जे दल बदल होतात या संबंधीच्या तरतुदींचा उल्लेख केलेला आहे. राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीच्या राजकारणाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. जो पंचायत राज आपण गावखेड्यामध्ये पाहतो याला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. 11वी अनुसूची जी आहे राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीनुसार पंचायतीच्या 12वी अनुसूची जी आहे या 12व्या अनुसूचीमध्ये शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था जसे इथं कॉर्पोरेशन आहेत, महानगरपालिका, तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख आहे आणि त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या 12 अनुसूच्या आपण या ठिकाणी या पाहिलेल्या आहेत. आता यानंतर
संविधानामध्ये जे 395 अनुच्छेद आहेत ते 395 अनुच्छेद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या 395 अनुच्छेदांपैकी काही जे भाग आहेत महत्वाचे हे त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. इथं स्क्रीनवर दिसतंय आपल्याला भाग पहिला संघराज्य. संघराज्य आपल्या देशाचं नाव काय आहे? काय आहे ना आपल्या देशाचं नाव? कोणी सांगल? देशाचं नाव काय आहे आपल्या? भारत. त्याच्यात एवढा काय विचार करायचा आहे? आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. दुसरं काय नाव आहे का? दुसरं नाव माहिती नाही. अगदी बरोबर उत्तर आहे. कारण आपल्या देशाच्या संविधानामध्ये भाग पहिला जो आहे याच्यामध्ये पहिलं जे आर्टिकल आहे या पहिल्या आर्टिकल मध्ये आपल्या देशाचं नाव निश्चित केलेलं आहे, इंडिया, दॅट इज भारत. इंग्रज जे होते, इंग्रजांनंतर आपण आपल्याकडे ही राज्यव्यवस्था घेतली आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालो. तोपर्यंत भारताला इंटरनॅशनल लेवलला कसं समजलं जायचं? इंडिया असं समजलं जायचं. मग ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्यांना हा मेसेज जावा म्हणून त्याच्यामध्ये पहिल्या आर्टिकलमध्ये काय मेन्शन केलेलं आहे? इंडिया, दॅट इज भारत. म्हणजे इंडिया म्हणजेच काय आहे? भारत आहे. असं आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी पहिल्या आर्टिकलमध्ये निश्चित केलेलं आहे. आता ह्या 22 भागांपैकी तुम्हाला मूलभूत हक्क जे आहेत तुमचे हे तुम्हाला समजून घ्यायला आवडतील. हे मूलभूत हक्क आपण या ठिकाणी समजून घेऊ. तुमची कर्तव्य काय आहेत ते आपण समजून घेऊ. नेक्स्ट वेळा भाग 20 जो आहे ती संविधानाची सुधारणा. आपण बघितलं की 106 आतापर्यंत काय झालेले आहेत? या राज्यघटनेमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. भाग 20 मध्ये 268 जे आर्टिकल 368 जे आर्टिकल आहे त्यानुसार ह्या घटनेची सुधारणा होते. आता ह्या घटनेमध्ये पहिले आपण पाहिलेत हे राहू द्या पुढे मूलभूत अधिकार पाहिजेत आपल्याला. हे भाग पहिला जो आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या ठिकाणी दिसतंय. कलम 1 ते 4 मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर भाग दुसरा जो आहे नागरिकत्व. म्हणजे आपण काय लिहितो? तुमचं नागरिकत्व जर विचारलं तर आपण भारतीय असं लिहितो. तर हे भारतीय नागरिकत्व आपल्याला भाग दुसऱ्यामधून आपल्याला मिळालेलं आहे. आणि याच्यानंतर मात्र आपल्याला आपल्याशी निगडीत जे मूलभूत अधिकार आहेत हे मूलभूत अधिकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे काय? ते तुम्हाला मिळाले पाहिजेत. संविधान काय म्हणतंय? ह्या गोष्टी प्रत्येक भारतीय नागरिकाला त्या मिळाल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या मिळाल्या पाहिजेत? तुमचा कोणता मूलभूत अधिकार तुम्हाला असायला असं पाहिजे, म्हणजे असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मूलभूत अधिकारांमध्ये स्वातंत्र्य येतं का? स्वातंत्र्य असायला पाहिजे का आपल्याला? आपल्याला स्वातंत्र्य असायला पाहिजे का? असायला पाहिजे ना स्वातंत्र्य. मग हे मूलभूत अधिकारामध्ये येणार. आपल्यासोबत समानतेचा व्यवहार झाला पाहिजे. मूलभूत अधिकारांमध्ये येणार. तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मूलभूत अधिकारांमध्ये येणार. तुम्हाला शोषणाविरुद्धचे सुद्धा अधिकार मिळाले पाहिजेत, आलं पाहिजे मूलभूत अधिकारामध्ये. मग हे सगळे या ठिकाणी मूलभूत अधिकार जे आहेत घटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये 12वा आर्टिकल जे आहे हे व्याख्या दिलेली आहे राज्य या शब्दाची. म्हणजे संविधानामध्ये राज्य आणि इंग्रजीमध्ये स्टेट हा शब्द ज्या ज्या ठिकाणी येतो ह्या राज्य या शब्दाचा अर्थ काय असेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश दिलेला आहे. बरोबर. जानेवारी 1927 लाच बाबासाहेब इथे आले होते. 1927 चा हा इतिहास बाबासाहेब इथे येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहे ब्रिटिश कंपनीमध्ये ते मेजर सुभेदार पदावर होते, ज्यांना इंग्रजी लिहिता येत होतं आणि वाचता येत होतं. सुभेदार रामजी आंबेडकरांनीच पहिल्यांदा लहान भिवाला भीमराव आंबेडकरांना या भीमा कोरेगावाचा इतिहास सांगितलेला होता. म्हणूनच बाबासाहेब या ठिकाणी आलेले होते. आणि म्हणून हे बाबासाहेबांचं हे प्रेरणास्थान जागतिक झालेलं आहे. भीमा कोरेगावाची लढाई ही जागतिक झालेली. त्याचं या पराक्रमाचा इतिहास हे लोक कोण आहे बा ज्यांनी 56 कापून काढले, एक महार आणि 56 ठार, हे लोक कोण आहे याचं अनुसंधान करण्यासाठी जगातील लोक या ठिकाणी यायला लागलेली आहेत. हा भीमा कोरेगावाचा पराक्रम, ही शौर्य गाथा, ही पराक्रमाची गाथा आता केवळ भारतापुरतीच राहिलेली नाही तर संपूर्ण जगामध्ये या भीमा कोरेगावाच्या या शौर्य विजय स्तंभाची चर्चा व्हायला लागलेली आहे.
आणि म्हणून आपण त्यांचे वंशज आहोत.